नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके स्टडी विथ तुषार या आपल्या लाडक्या मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीचे मागील 10 वर्षाचे वारंवार रिपीट होणारे क्वेश्चनवर अभ्यास करणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा नवीन व्हिडिओ. फर्स्ट क्वेश्चन आहे, 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली? आणि त्याचे ऑप्शन आहे ए कोल्हापूर, बी रत्नागिरी, सी पुणे, डी नागपूर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए कोल्हापूर. नेक्स्ट क्वेश्चन, एकमेव खेळाडू ज्यांना भारतरत्न भेटले ते कोण? आणि त्याचे ऑप्शन आहे एक मिल्खा सिंग, बी पीटी उषा, सी कशापा जाधव, डी सचिन तेंडुलकर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी सचिन तेंडुलकर. नेक्स्ट क्वेश्चन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? आणि त्याचे ऑप्शन आहे ए जो बायडन, बी बराक ओबामा, सी बिल क्लिंटन, डी जॉर्ज बुश. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए जो बायडन. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? आणि त्याचे ऑप्शन आहे ए समानता, बी धर्म स्वातंत्र्य, सी भाषण, डी आरटीआय. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी आरटीआय. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? आणि त्याचे ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी, बी महात्मा गांधी, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी पंडित जवाहरलाल नेहरू. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1813 मध्ये राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट निर्माता व दिग्दर्शक कोण होता? आणि त्याचे ऑप्शन आहे ए व्ही शांताराम, बी दादासाहेब फाळके, सी राम कदम, डी भालजी पेंढारकर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी दादासाहेब फाळके. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला नाही? आणि त्याचे ऑप्शन आहे ए दिलीप कुमार, बी प्राण, सी लता मंगेशकर, डी अमिताभ बच्चन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी अमिताभ बच्चन. नेक्स्ट क्वेश्चन, सन 1925 च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत? आणि त्याचे ऑप्शन आहे ए लंडन, बी रोम, सी टोकियो, डी पॅरिस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी टोकियो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? आणि त्याचे ऑप्शन आहे ए क्रिकेट, बी फुटबॉल, सी हॉकी, डी यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी हॉकी. मित्रांनो, हे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर बेल आयकॉनला क्लिक करा व आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला ऑटोमॅटिक येतील. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे टिंब इतके सेल्सिअस असते. आणि त्याचे ऑप्शन आहे ए 40 अंश, बी 36.9 अंश, सी 37 अंश, डी 35 अंश. आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी 36.9 अंश. नेक्स्ट क्वेश्चन, जवाहरलाल नेहरू पोस्ट ट्रस्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि त्याचे ऑप्शन आहे ए ठाणे, बी रायगड, सी मुंबई उपनगर, डी यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी रायगड. नेक्स्ट क्वेश्चन, साहित्याचा पहिला नोबेल पारितोषिक रवींद्रनाथ टागोर यांना टिंब या पुस्तकाला मिळाला. आणि त्याचे ऑप्शन आहे ए गीतांजली, बी चांदनी, सी चंद्रमुखी, डी मधुमती. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए गीतांजली. नेक्स्ट क्वेश्चन, इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली? आणि त्याचे ऑप्शन आहे ए विद्या सावरकर, बी लोकमान्य टिळक, सी सुभाषचंद्र बोस, डी भगतसिंग. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट क्वेश्चन,
जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताची लोकसंख्या किती? आणि त्याचे ऑप्शन आहे ए 1/4, बी 1/7, सी 1/8, डी 1/6. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए 1/4. नेक्स्ट क्वेश्चन. संत गजानन महाराजांचे मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि त्याचे ऑप्शन आहे ए जळगाव, बी बुलढाणा, सी यवतमाळ, डी अकोला. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी बुलढाणा. नेक्स्ट क्वेश्चन. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे? आणि त्याचे ऑप्शन आहे ए 4, बी 5, सी 6, डी 2. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी 5. नेक्स्ट क्वेश्चन. सोनकाई ही कोणत्या फळाची जात आहे? आणि त्याचे ऑप्शन आहे ए आंबा, बी द्राक्ष, सी कलिंगड, डी डाळिंब. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी द्राक्ष. मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन. रक्ताचे एकूण किती गट असतात? आणि त्याचे ऑप्शन आहे ए 3 गट, बी 4 गट, सी 7 गट, डी 6 गट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी 4 गट. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात? आणि त्याचे ऑप्शन आहे ए मुंबई, बी पुणे, सी कोल्हापूर, डी नागपूर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी पुणे. नेक्स्ट क्वेश्चन. फुटबॉल वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशांमध्ये झाला आहे? आणि त्याचे ऑप्शन आहे ए फ्रान्स, बी अर्जेंटिना, सी ब्राझील, डी चिली. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए फ्रान्स. मित्रांनो, हे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट ऑटोमॅटिक येतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.